आणखी एक डेरिवेशन आपल्याला बघायचं आहे, दॅट इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. Relation between electric intensity and electric potential. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल यांच्यामधलं एक महत्वाचं रिलेशन आहे जे आपल्याला बघायचं आहे. ओके, आता हे रिलेशन कसं येणार बघा, कसं फाइंड आउट करता येईल. सपोज इथं हा एक क्यू चार्ज आहे आणि क्यू चार्ज पासून एक सर्टन डिस्टन्सला 2 पॉइंट्स आहेत, पॉइंट ए अँड पॉइंट बी, अँड दीज 2 पॉइंट्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. डायग्राम मध्ये ते जरी दूर दाखवलेले असले तरी हे पॉइंट्स जे आहेत ते काय आहेत, व्हेरी क्लोज टू इच अदर आहेत. अँड दीज 2 पॉइंट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स dx. दीज 2 पॉइंट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स dx. ठीक आहे. त्याचबरोबर हे 2 पॉइंट व्हेरी क्लोज टू इच अदर असल्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सपोज किती असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सपोज ई असेल, आणि त्याचबरोबर ए आणि बी हे थोडेसे सेपरेटेड पॉइंट आहेत आणि या दोघांच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सपोज किती आहे, डीफी एवढा पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे. आता बघा याचं डेरिवेशन कसं येणार. कन्सिडर के consider 2 points, 2 very close points A and B in an electric field. एक 2 व्हेरी क्लोज पॉइंट्स आहेत इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. ओके, लेट dx is separation between 2 points, separation between 2 points. ठीक आहे. या 2 पॉइंट मध्ये सेपरेशन किती आहे, सपोज dx आहे. त्याचबरोबर E इज काय आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट्स, कारण व्हेरी क्लोज असल्यामुळे त्यांच्या ए ला जेवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार आहे तेवढीच बी ला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार आहे. आणि त्याचबरोबर डीफी काय आहे, डीफी इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी आहे, पॉइंट ए अँड बी. ओके, डीफी इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. ठीक आहे. आता काय करूया, बी या ठिकाणी एक चार्ज काय करूया, क्यू नॉट ठेवूया. चार्ज क्यू नॉट बी या ठिकाणी ठेवूया. ओके, तर त्याच्यावर फोर्स किती क्रिएट होणार आहे, फोर्स ऑन दॅट चार्ज विल बी ई क्यू नॉट. ई क्यू नॉट एवढा फोर्स ऍक्ट होणार, कारण फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू द चार्ज. ओके, सपोज ए चार्ज क्यू नॉट is placed. Suppose a charge Q naught is placed at point B. B point ला चार्ज किती आहे, Q naught ठेवलेला आहे. So therefore इलेक्ट्रिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन चार्ज Q naught, तो किती येणार बघा, F is equal to E Q naught. हा फॉर्म्युला कुठून आला, बेसिक फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा काय असतो, फोर्स पर युनिट चार्ज असतो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, इट इज द फोर्स पर युनिट चार्ज. सो फोर्स इज इक्वल टू ई इंटू क्यू नॉट, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता क्यू नॉट हा जो चार्ज आहे त्याच्यावर फोर्स सध्या किती ऍक्ट होतोय, ई क्यू नॉट. आता काय करणार आहे मी, या क्यू नॉट चार्जला बी पासून ए पर्यंत काय करणार आहे, सरकवणार आहे. Suppose now charge Q naught is displaced against force
अगेन्स्ट फोर्स फ्रॉम बी टू ए. आता काय करायचं आहे, बी टू ए क्यू नॉट या चार्जला काय करायचं आहे, सरकवायचं आहे, डिस्प्लेस करायचं आहे. आता फोर्सची डायरेक्शन बघा टुवर्ड्स राईट आहे आणि डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स लेफ्ट होणार आहे. त्याच्यामुळं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर अपोजिट डायरेक्शन असतील तर वर्क डन काय होतं, निगेटिव्ह होतं. सो देअरफॉर वर्क डन dw काय येणार आहे बघा, वर्क डन इज नथिंग बट मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होणार इथं. ओके, कारण इथं फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स राईट आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण करायला लागलोय टुवर्ड्स लेफ्ट. फोर्स किती, सपोज एफ आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे, डीएक्स आहे. तर वर्क डन होणार मायनस एफ डीएक्स. मायनस साइन काय रिप्रेझेंट करतं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन आहे हे रिप्रेझेंट करतं. सो देअरफॉर dw इज इक्वल टू मायनस एफ म्हणजे काय येणार आहे, ई क्यू नॉट येणार इंटू डीएक्स. सो दिस इज इक्वेशन 1. ओके, म्हणजे हे लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतोय, बी या ठिकाणी क्यू नॉट चार्ज ठेवला, त्याच्यावर फोर्स किती आहे, ई क्यू नॉट. म्हणजे खरं डेरिव्हेशन इथूनच स्टार्ट होत आहे. बी या ठिकाणी क्यू नॉट चार्ज ठेवला, तिथं इलेक्ट्रिक फील्ड ई आहे, त्याच्यामुळे ई इंटू क्यू नॉट हा काय होणार आहे, त्या चार्जवर ऍक्ट होणारा फोर्स असणार आहे. अँड दॅट फोर्स इज टुवर्ड्स राईट, कारण दोन्ही चार्जेस काय आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत, रिपल्शन असणार ना. आता सपोज क्यू नॉटला काय करायचं, बी टू ए सरकवायचं आहे. बी टू ए सरकवण्यासाठी किती वर्क डन होणार. आता वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असेल तर वर्क डन काय होणार, निगेटिव्ह येणार. सो डीडब्ल्यू इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस एफ डीएक्स. सो मायनस एफ म्हणजे काय येणार आहे, ई क्यू नॉट इंटू डीएक्स. सो दिस इज द वर्क डन टू डिस्प्लेस फ्रॉम बी टू ए. तर हे इक्वेशन 1 झालं. त्याचबरोबर पोटेन्शियल डिफरन्स हे आपले कन्सेप्ट आहे. ऑल्सो we know that पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे असतं वर्क डन पर युनिट चार्ज. पोटेन्शियल डिफरन्सची ही बेसिक डेफिनेशन आहे, लक्षात घ्या. 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, युनिट चार्जला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत सरकवण्यासाठी झालेलं वर्क डन. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स बरोबर वर्क डन पर युनिट चार्ज येणार आहे. ओके, हा बेसिक फॉर्म्युला आहे, तो देखील आपण पाठीमागे स्टडी केलेला आहे. आता इथं ए आणि बी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे बघा, डीफी एवढा आहे. ते ऑलरेडी आपण डेरिव्हेशन मध्ये लिहिलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स डीव्ही आहे. बी पासून ए पर्यंत सरकवण्यासाठी वर्कडन किती होत आहे, डीडब्ल्यू एवढं वर्कडन होत आहे. आणि इथं चार्ज किती चार्जला सरकवतोय आपण, क्यू नॉट या चार्जला सरकवतोय. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन इथं फॉर्म्युला काय येणार, डीव्ही इज इक्वल टू डीडब्ल्यू बाय क्यू नॉट येणार. अँड देअरफॉर डीडब्ल्यूचा आपला दुसरा एक फॉर्म्युला मिळणार, डीडब्ल्यू इज इक्वल टू डीव्ही इंटू क्यू नॉट. सो दिस इज सेकंड फॉर्म्युला. आता असे 2 फॉर्म्युले मिळाले आपल्याला डीडब्ल्यूचे. आता काय करूया, हे दोन्ही फॉर्म्युले इक्वेट करूया. सो फ्रॉम 1 and 2 काय होणार बघा, मायनस ई क्यू नॉट डीएक्स इज इक्वल टू काय येणार आहे, डीव्ही क्यू नॉट येणार. आता दोन्ही साईडचे क्यू नॉट कॅन्सल होईल. ओके, आणि डीएक्स ला राईट हँड साईडला नेतो, मायनस ए इज इक्वल टू काय येणार आहे, डीव्ही बाय डीएक्स येणार. किंवा फायनल फॉर्म्युला येणार आहे ए इज इक्वल टू मायनस डीव्ही बाय डीएक्स. फायनल फॉर्म्युला आपला काय येतो, E इज इक्वल टू मायनस डीव्ही बाय डीएक्स असा फायनल फॉर्म्युला आपला येतो. लक्षात येते. दिस इज रिलेशन बिटवीन, दिस इज रिलेशन बिटवीन, दिस इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल. म्हणजे आता डीव्ही बाय डीएक्स काय असणार इथं बघा, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. डीव्ही बाय डीएक्स ला काय म्हणायचं, चेंज इन पोटेन्शियल, चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असं म्हणायचं. आणि चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणतो. याला काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणतो. अँड देअरफॉर ओके, सो देअरफॉर इथं असं याचं मिनिंग होणार आहे की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लेफ्ट हँड साईडला काय आहे, ई आहे ना, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस साईन आहे. मायनस साईन असल्यामुळे काय होणार आहे, निगेटिव्ह लिहिणार आपण. आणि डीव्ही बाय डीएक्स म्हणजे काय असणार आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट.
तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट असतं. ओके, काही वेळेला असा देखील क्वेश्चन येतो, शो दॅट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट. तर हे डेरिव्हेशन तुम्हाला करावं लागेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मायनस dV/dx. डेरिव्हेशन खूपच इझी आहे. लक्षात आलं का बघा. dw चे 2 वेळा आपल्याला इक्वेशन मिळवायचे आहेत. dw चे 2 इक्वेशन. ओके, एक म्हणजे dw इज इक्वल टू फोर्स मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अँड dw इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. असे 2 इक्वेशन मिळवले आणि ते 2 इक्वेट केले की आपल्याला याचा आन्सर मिळणार आहे. ओके.